मधमाशी पालन हा शेतीला एक चांगला जोडधंदा होऊ शकतो. बाजारपेठेतील मागणीचा विचार करता शेतकऱ्यांना मधमाशी पालन करणे फायदेशीर ठरू शकते. जंगलातून मध शोधत फिरण्यापेक्षा हा व्यवसाय शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये किंवा घरी पण करता येऊ शकतो. मधमाशी पालनासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूया. स्वच्छ धुतलेली पेटी, मातीमध्ये जर मध वसाहत असेल तर ते काढायला कुदळी, झाडावर जर पोळं असेल तर कुऱ्हाड, मधाचं पोळं ठेवण्यासाठी 2 ताटे किंवा परात, मध पोळे पेटीतील फ्रेमला बांधायला सुतळी, पोळं कापायला सुरी आणि सुतळी कापायला कात्री किंवा ब्लेड, हात धुवायला आणि चिखल करून पेटीच्या बाहेरील बाजूस लावण्यासाठी पाणी, माशा चावू नये म्हणून मुखरक्षक आणि झाडावर जर मध असेल तर ते पकडण्यासाठी उठाव पिशवी. मधमाशांच्या एकूण प्रकारापैकी सातेरी मधमाशी पाळणे आपल्याला लाभदायक ठरते, कारण ही मधमाशी एका वेळेस 7 पोळे बनवते. पेटीमध्ये पालन केले तरी ती एकाच ठिकाणी राहते, म्हणून तिच्यापासून आपल्याला जास्त प्रमाणात मध मिळते. ज्या वेळेस आपण या व्यवसायाची सुरुवात करतो तेव्हा सुरुवातीला मध पेटीमध्ये माशा सोडण्यासाठी आपल्याला पेटी घेऊन जंगलामध्ये जेथे मधाचं पोळं असेल तेथे जावं लागेल. एक मधपेटी ती साबणाने किंवा इतर कशाचाही वापर न करता नुसत्या पाण्याने धुतलेली असावी, कारण पेटीला इतर कुठलंही रसायन लागल्यास मधमाशा पेटीमध्ये थांबणार नाहीत. मधमाशांना पेटीमध्ये स्थलांतरित करण्याचे काम हे सकाळी 7 ते 10च्या दरम्यान करावे, कारण ऊन वाढल्यानंतर माशांचे आणि अंड्यांचे नुकसान होण्याची भीती असते. मधमाशांना वसाहत पेटीमध्ये स्थलांतरित करताना आपल्या शरीराचा कुठल्याही प्रकारचा उग्रवास यायला नको. सुगंधित तेल, शॅम्पू, परफ्यूम किंवा अत्तर लावून येऊ नये, धूम्रपान करून येऊ नये किंवा आदल्या रात्री मांसाहार करून येऊ नये. अशा वासाने माशांना त्रास होतो, त्यामुळे माशा चावण्याची भीती असते. पोळं कापण्याच्या आधी हात आणि सुरी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे आणि पोळं सुरीनेच कापावे, हाताने तोडू नये. हाताने तोडल्यास पोळं फुटण्याची भीती असते. आधी पोळ्यामधील मेणाचा भाग सुरीने कापून घ्यावा आणि मधाचा भाग मध पेटीतील फ्रेममध्ये सुतळीने अशा प्रकारे व्यवस्थित बांधावा. सर्व फ्रेम पेटीमध्ये ठेवल्यानंतर त्यावर सुतळी कापड ठेवावे. कापडामुळे पेटीत मुंग्या जाणार नाहीत आणि पेटी थंड राहील. यानंतर मधमाशा पेटीत सोडाव्यात. एकदा राणी माशी पेटीत गेली की इतर सर्व माशा पेटीमध्ये आपोआप राणी दरवाजातून जातात. माशा एकदा आत जायला लागल्या की पेटीच्या बाहेरील फटी मातीने व्यवस्थित बुजवून घ्याव्यात, म्हणजे त्या फटीतून मुंग्या आत जाणार नाहीत. संपूर्ण माशांना आत जायला वेळ लागतो, म्हणून पेटी तेथेच ठेवून आपण घरी निघून आले तरी चालेल, म्हणजे दुपारचे 4 ते 5 वाजेपर्यंत सर्व माशा आत गेल्या की आपल्याला पेटी घरी आणता येईल. कधीकधी झाडावरील किंवा जमिनीतील मधमाशांची वसाहत स्थलांतरित करताना राणी माशीसह इतर माशा उडून जाऊन इतरत्र झाडाच्या फांदीवर बसण्याची शक्यता असते. अशा वेळेस त्यांना पकडण्यासाठी उठाव पिशवीचा उपयोग होतो. उठाव पिशवीमध्ये माशांना पकडून नंतर त्यांना पेटीमध्ये सोडावे. अशा प्रकारे मधमाशांची वसाहत स्थलांतरित केल्यानंतर आपण नवीन मध तयार करण्याकरता मध पेटीत मेणपत्रा लावायचा असतो. मेणपत्रा मोठा असेल तर त्याला व्यवस्थित फ्रेमच्या आकारात कापून घ्यावे. कापल्यानंतर मेणपत्रा फ्रेममध्ये ठेवून चमच्यामध्ये थोडं मेण गरम करावे व ते मेण फ्रेमच्या खाली सोडावे. यामुळे मेणपत्र्याची पकड घट्ट राहते. हा व्यवसाय साधारणपणे पावसाळा संपल्यानंतर सुरू करतात. त्यासाठी मधपेटी ही लाकडाच्या एका खुंट्यावर ठेवावी. शक्यतो झाडाच्या खाली सावलीत किंवा वरून तात्पुरते छप्पर तयार करावे. खालून खुंट्यावर मुंग्या किंवा इतर कुठलेही सरपटणारे प्राणी चढू नयेत म्हणून पाण्याची छोटी टाकी करावी, म्हणजे पाण्यातून ते वर जाऊ शकणार नाहीत. आणि पेटीची दिशा नेहमी ही पूर्वेकडे असावी, कारण पहाटेचा प्रकाश राणी दरवाजातून आत पडल्या पडल्या माशा काम सुरू करतात. फक्त नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पूर्वेकडून पश्चिमेकडे खारे वारे वाहतात. यामुळे या वाऱ्यांपासून माशांना नुकसान होते, म्हणून यावेळेस पेटीची दिशा ही उत्तरेकडे ठेवावी. साधारणतः 5 ते 6 महिन्यांमध्ये पेटीमध्ये मध पूर्णपणे भरले जाते आणि आपले उत्पन्न सुरू होते. इकडल्या चालू पेटीमध्ये मध आहे
आपल्याला त्याच्यात मध काढायची. त्याच्यासाठी लागणारे साहित्य पहिल्यांदा मुखरक्षक जवळ ठेवायचं. त्याच्यानंतर एक रिकामी पेटी घ्यायची, त्याच्यावरती फडकं पाहिजे ना आपल्याला. मग त्याच्यातल्या जे मधाच्या फ्रेम आहेत ते काढायच्या आणि ह्या रिकामी पेटी ठेवायच्या. आपल्याला हे सेल तोडण्यासाठी गरम पाण्याची आवश्यकता असते. त्याच्यामुळे पहिल्यांदा उकळतं पाणी घ्यायचं, जेणेकरून सुरी झटपट तापाला अशी कट करायची. आता हे मशीनमध्ये ठेवायचं. मशीनला 2 साईड आहेत असे ठेवायला. आपल्याला जेवढी याला गती पाहिजे तेवढीच गती आहे, तिच्यापेक्षा जास्त दिल्यानंतर पोळे तुटतात. आता एक साईडची आपण काढली. आता हे फ्रेम परत अशी उलटी करून ठेवायची दुसऱ्या साईड. पहिले ग्रामीण भागात काढायचे, हा पोळा डायरेक्ट कट करून घ्यायची आणि ते असे फडक्यात टाकून पिळायचे. त्याच्यामुळं बरेचसे नुकसान व्हायचे. पण आता कसं आहे का त्याचं फक्त सेल तोडले का लगेच मशीनमध्ये टाकून मध काढायचे. त्याच्यामुळं काय होते, या पोळ्यात काम करण्यापेक्षा ते डायरेक्ट मधाला सुरुवात करतात आणि ते 4 दिवस पोळा तयार करायला लागतात. त्याच्यापेक्षा ते 4 दिवसात मध तर पूर्ण या पोळ्यात पूर्ण मध भरतात. वॉटर संस्थेनं असं एक प्रशिक्षण ठेवलं होतं का मधमाशांच्या पेट्या भेटतील आणि त्याच्यापासून तुमचा फायदा होईल. मग त्या प्रशिक्षणलाही गेलो मी. तेव्हा मग आम्ही त्या पेट्या आणल्या आणि माशा पकडून पेट्यांमध्ये टाकल्या. त्याच्यानंतर ते सक्सेस झालं. त्याच्यानंतर ह्या गावात कमीसे कमी 15 पेट्या आम्ही बसवल्या. मधमाशी हा निसर्गाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा घटक आहे. जे आपलं अन्न आहे, अशा 90% अन्नाचं परागीभवन हे मधमाशांमुळे होतं. आपण असं पाहिलेलं आहे की मधमाशा फार मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहेत किंवा मरत आहेत. तर याला बरीचशी कारणं आहेत. काही कारणं अशी आहेत की कीटकनाशकाचा वारेमाप वापर, या वापरामुळं आणि मधमाशांच्या नाहीशे होण्यामुळं तिथल्या पिकांची उत्पादक क्षमताही कमी झालेली आहे. वॉटर संस्थेने मधमाशी पालन हा एक उपजीविकेचं साधन म्हणून गावांमध्ये त्याची सुरुवात केलेली आहे. आणि असं दिसून आलं, ज्या शेतांच्या शेजारी या मधमाशांच्या पेट्या ठेवलेल्या आहेत त्या शेतांची उत्पादन क्षमता ही जवळजवळ 25 ते 30% वाढलेली आहे. मधांपासून मिळणाऱ्या उत्पन्नाबरोबरच मधमाशांमुळे आपल्या शेतांमधील उत्पन्न पण वाढते. मधमाशा शेतांमध्ये फुलावर बसून परागीकरण करतात. या प्रक्रियेमुळे पिकांमधील फळधारणा क्षमता, आकार, वजन वाढते. इतर पिकांच्या तुलनेत उत्पादनात वाढ होते.